अजूनही माझ्याकडे ठीक आहे. प्रस्ताव आलेला नाही. याचा अर्थ सरकार खोटं बोलतंय. मग आपण खोटं बोलत सरकारने ज्या पद्धतीने ठीक फार आहे. प्रचंड शशिकांत शिंदेजी, प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचा झालं. उल्लेख तुम्ही केलेला आहे. शेतकऱ्यांबद्दल सुद्धा या सर्व्हेमध्ये आम्ही काही प्रश्न विचारले आहेत आणि त्याबद्दल शेतकऱ्यांना, राज्यातल्या जनतेला नेमकं काय वाटतं ते सुद्धा आपण नाही, बघूया आणि अजून त्याच मुद्द्यावरून मग ही चर्चा आपल्याला पुढे नेता येईल. त्यामुळे त्रिभाषिकवर येतो मी. ठीक आहे. त्रिभाषिकवर शशिकांत येतो. शिंदेजी, मी येतो परत तुमच्याकडे. शेतकऱ्यांसंदर्भात माझा प्रश्न त्रिभाषेचा आहे. एकदा मुद्दा घेऊ देत सौरभ त्यांना, म्हणजे मुद्द्यावर आपण पुढे जाऊया. ठीक पुढच्या आहे, ठीक मुद्द्याकडे हा थोडक्यात तुमचा मुद्दा म्हणा. त्रिभाषिक मध्ये सुद्धा याला सुद्धा मुंबई महानगरपालिका आणि नगरपालिका महानगरपालिकेची राजकारण आहे. बघा, हे परत एकदा सांगतो, महाराष्ट्राची ओळख ही अशी नव्हती. आता तुम्ही बघा, हे त्रिभाषिक भाषण जेव्हा समोर आलं त्याच्या अगोदर काही अशा घटना मुंबईमध्ये घडल्या की तिथं मराठा आणि इतर समाज यामध्ये वाद निर्माण झाला. काही लोकांच्या स्टेटमेंट आल्या आणि मग त्रिभाषिकचं एकदम स्टेटमेंट बाहेर आलं. आता हे त्रिभाषिकचं राजकारण फक्त मताच्या राजकारणासाठी होत आहे, ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे मला वाटतं की राजकारणाची आताची दिशा जी ठरलेली आहे ती फक्त मतासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी ठरवायची आणि त्या स्ट्रॅटेजीतून राजकारण साधायची. मग नंतर तो प्रश्न भिजत पडला तरी हरकत नाही, परंतु राजकारणाच्या खेळीमध्ये आता हे सर्व सुरू झालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर शेतकऱ्यांचा मुद्दा तुम्ही मांडलेला होता आणि शेतकऱ्यांसंदर्भातलाच एक प्रश्न आम्ही या सर्व्हेमध्ये सुद्धा विचारलेला आहे. तो प्रश्न नेमका काय आहे आणि त्याबद्दलचं जनमत नेमकं काय, महाराष्ट्राला काय वाटतं ते आपण बघूयात आणि त्यानंतर त्या मुद्द्यावरून आपण चर्चा सुद्धा आपल्याला पुढे न्यायची आहे. तर कुठल्याही सरकारच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांपैकी एक असतो तो म्हणजे राज्यातला शेतकरी प्रश्न. शेतकऱ्यांचा दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या आसमानी संकटासोबत सामना हा नित्याचा झालाय. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसला तर त्यातून शेतकऱ्यांना उभं राहायला मदत करणं सरकारचं कर्तव्य आहे आणि यासाठी काही योजना सरकारकडून आणल्या जातात. सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दलच आम्ही पुढचा प्रश्न विचारलाय. तो प्रश्न आपण बघूयात. शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्वाचं काम नेमकं कोणतं वाटतं, हा प्रश्न आपण स्क्रीनवर बघतोय. परत एकदा पाहूयात. शेतकऱ्यांसंदर्भातला प्रश्न आहे, शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्वाचं काम नेमकं कोणतं वाटतं. आणि या प्रश्नासाठी आम्ही काही पर्याय सुद्धा दिले आहेत, ते पर्याय आपण स्क्रीनवर पाहूया. पर्याय कोणते आहेत या प्रश्नासाठी? 4 पर्याय देण्यात आलेले आहेत या प्रश्नाच्या उत्तरासाठी. शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्वाचं कोणतं काम वाटतं, त्यातला पर्याय पहिला जलयुक्त शिवार 2, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दुसरा पर्याय, तिसरा पर्याय पीक विमा आणि चौथा पर्याय कृषी समृद्धी योजना. तर महाराष्ट्रातल्या जनतेला यातलं कोणतं काम हे सगळ्यात महत्वाचं वाटतं ते आपण बघूयात. जनमताचा कौल पाहूयात. आकडेवारी काय सांगते ते स्क्रीनवर पाहूयात. महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारने केलेल्या कामांपैकी शेतकऱ्यांसाठीचं सर्वात महत्वाचं काम कोणतं वाटतं, तर त्याचं उत्तर काय आलंय पाहूयात. जलयुक्त शिवार 18%, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आलेला 32% लोकांना असं वाटतं की ते महत्वाचं काम आहे. तर पीक विमा योजनेला 38% लोकांनी अतिशय महत्वाचं काम म्हटलंय सरकारचं आणि कृषी समृद्धी योजनेला 12% जणांनी सरकारचं महत्वाचं काम म्हटलंय. याचा अर्थ सरकारची पीक विमा योजना ही सर्वाधिक प्रभावशाली आहे असं सर्वाधिक लोकांना वाटतं. आणि त्यानंतर क्रमांक येतो तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने या गेल्या वर्षभरात घेतलेला आहे तो निर्णय, ज्याचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात सध्या दिसतोय या सर्व्हेमध्ये. तरी कमलेश सर, या सगळ्या योजना म्हणजे आपण बोलूया. म्हणजे आता आपण पुढचा एक प्रश्न तो याच संदर्भातला का सौरभ, आपण जो पुढचाही प्रश्न आहे राज्यातल्या ठीक आहे, पायाभूत सुविधांबाबतचा आहे तोही घेऊया, म्हणजे आपल्याला दोन्ही मुद्दे आपल्याला एकत्रित घेतील. तोच आहे पुढचा प्रश्न. ठीक आहे, ठीक आहे. तर वेगवेगळ्या योजना प्रकल्प आणताना राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची मोठी जबाबदारी सरकारची असते, पण गेल्या वर्षभरात आर्थिक पातळीवर सुद्धा काही आव्हानांचा सामना सरकारला करावा लागतोय असा आरोप विरोधकांनी सातत्यानं केलाय. सत्ताधारी विरोधकांची याबद्दलची मतं आपल्याला माहितीच आहेत, पण सामान्य जनतेला याबद्दल काय वाटतं हे या सर्व्हेच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतलंय. तर हा प्रश्न नेमका काय आहे, राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी झालंय का, हा या सर्व्हे मधला प्रश्न आहे. आणि त्याबद्दल लोकांना काय वाटतंय त्यासाठी काही पर्याय सुद्धा आम्ही दिलेले आहेत. प्रश्न परत एकदा आपण स्क्रीनवर पाहूयात. राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी झालंय का, आणि त्यासाठी जे पर्याय नेमके काय देण्यात आले होते ते स्क्रीनवर पाहूया. या प्रश्नासाठी पर्याय नेमके कोणकोणते आहेत स्क्रीनवर पहा. पहिला पर्याय अत्यंत यशस्वी, दुसरा पर्याय आहे बऱ्यापैकी यशस्वी,
तिसरा पर्याय सरासरी, चौथा पर्याय अपयशी आणि पाचवा पर्याय पूर्ण अपयशी. राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी झालंय का या प्रश्नाच्या उत्तरासाठी हे 5 पर्याय देण्यात आलेले आहेत. आणि जनमताचा कौल नेमका काय, लोकांना काय वाटतं, त्यांनी काय उत्तर दिलंय ती आकडेवारी आता आपण बघूयात स्क्रीनवर. या 5 पर्यायांपैकी सर्वाधिक कुठला पर्याय निवडण्यात आलाय ते स्क्रीनवर आपल्याला आता समजेल. अत्यंत यशस्वी झालंय राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार असं 11% लोकांना वाटतं. बऱ्यापैकी सरकार आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात यशस्वी झालंय असं 43% लोकांना वाटतं. सरकारची कामगिरी सरासरी आहे असं 31% लोकांना वाटतं. तर सरकार आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात अपयशी ठरलंय असं 9% लोकांना वाटतं. आणि सरकार पूर्ण अपयशी ठरलंय असं 6% लोकांना वाटतं. याचा अर्थ सरकार बऱ्यापैकी यशस्वी झालंय असं महाराष्ट्रातल्या बहुतांश जनतेचं मत आहे. 43% लोकांनी म्हटलंय की सरकार राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालंय. कमलेश सर.